संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे विचार आजही देखील तेवढेच महत्त्वपूर्ण आहेत जे यापूर्वी होते. परंतु आमच्या बहुजन समाजाला आणि या देशातील सर्व समाजाला रविदासांच्या विचारांची गरज का वाटते हे समजून घेतलं पाहिजे. आणि ती गरज का आहे हेही समजून घेतलं पाहिजे. कारण अनेकांच्या मते ती वेगवेगळी असू शकतात. कोणाचा सामाजिक विषय असेल, कुणाचा राजकीय असेल, कुणाचा आर्थिकही असेल. प्रत्येकजण वेगवेगळ्या अँगलने हा विचार मांडू शकतो. आता महत्त्वाचा विषय असा आहे, मी आपल्यासमोर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे विचार मांडण्यासाठी ज्या उद्देशाने आलो आहे, तो उद्देश तुम्हाला या माझ्या अल्प प्रवचनातून, अल्प प्रबोधनामधून समजूनच येईल. त्यासाठी मी तुम्हाला एका ओळीत हा विषय सांगू शकत नाही, सांगणार नाही. कारण मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचं मी देणं लागतो हे माझं कर्तव्य समजून मी तो एक साधासुधा प्रयत्न तुमच्यासमोर मांडत आहे. मी माझा परिचय एकदा देऊ इच्छितो. मी अण्णासाहेब धाकतोडे आणि तुम्ही पाहता जो यूट्यूब चॅनल आहे तो राजर्षी न्यूज आणि रविदास नामा हे सदर या यूट्यूब चॅनलवर आम्ही चालू केलेलं आहे आणि ते आपण नियमित पाहण्यासाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट आदी सर्व काही आपण करून घेतलं पाहिजे. बेल आयकॉनचं बटनसुद्धा देखील दाबलं पाहिजे. यापूर्वी जर तुम्ही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला असेल तर सबस्क्राईब करायची पुन्हा गरज नाही, हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. तर बंधूंनो आणि माझ्या भगिनींनो आणि समाज बांधवांनो आणि या देशातील तमाम संतप्रेमी लोकांना माझं विनम्र विनम्र अभिवादन. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज हे अशा काळी ह्या देशामध्ये जन्माला आले की त्यावेळेस या देशावर मोगलांचेच अर्थात मुस्लिमांची राजवट होती. त्यावेळेच्या काही अभ्यासकांनी मांडल्यानुसार आणि आताच्या काही अभ्यासकांनी त्याच्यावर बोलल्यानुसार असे समजते खूप अनागोंदी कारभार त्यावेळेस होता. सर्वत्र त्राही त्राही माजलेली होती. गोरगरिबावर अन्याय अत्याचार होत होते. त्याचप्रमाणे इतरही समाजावर सुद्धा देखील तो अन्याय अत्याचार होत असे. आपल्याकडं म्हटलं जातं शिवाजी महाराज नसते तर सगळ्यांच्या सुनता झालेल्या पाहायला मिळाल्या असत्या. असो, या बाबतीत मला काही बोलायचं नाही. कारण ज्यावेळेस मी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचं नाव घेऊन ज्यावेळेस एखादं भाषण करतो, व्याख्यान करतो किंवा प्रवचन करतो तर ह्या गोष्टींना मी कधीही थारा देत नाही आणि दिलाही नाही पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या रविदास नामा या सदरामध्ये तुम्हाला जो सांगायचा मुख्य मुद्दा आहे, रविदासांचा जन्म अशा मी फक्त 1-2 ओळीमध्ये जास्तीत जास्त सांगेल. कारण जास्त इतिहासामध्ये जाणं म्हणजे चुकीचा कोणी मांडलेला इतिहास असतो, कोणी सविस्तर मांडलेला असतो, कोणी त्याच्यामध्ये आपल्या इकडच्या भागामध्ये गेम केलेला असतो की तुमचा बुद्धिभेद कसा होईल असाही इतिहास मांडलेला असतो. परंतु आम्हाला रविदास जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायचा असेल तर त्यांचेवाले दोहे हेच प्रमाण आपल्याला मानावं लागेल. म्हणून संत रविदास महाराजांचा जन्म अशा काळी ह्या देशामध्ये झाला त्यावेळेस सर्वत्र मोगलाई माजलेली होती आणि अशा काळामध्ये संत रविदासांचा जन्म झाला. गरीब
दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय समाज, शूद्र समाज आणि सवर्ण समाज यांचं इतकं वर्चस्व एकमेकावर तयार झालेलं होतं की ते एकमेकाला उच्च नीच इथपर्यंत समजत होते. परंतु खरा दाबला गेलेला जर समाज याच्यामध्ये जर होता, तो दलित आदिवासी समाज. हे नाकारून चालणार नाही. कारण दलित आदिवासी समाज आज सुद्धा देखील त्याच पद्धतीने दबलेला, पिसलेला दिसतोय. आणि त्यावेळेचा जो शूद्र समाज, आजचा आपण ज्याला ओबीसी म्हणतो, तो काही अंशी स्पृश्य समाज म्हणजे ज्याला स्पर्श केला तरी, सवर्णांनी त्यांना स्पर्श केला तरी चालत होता, पण अस्पृश्याला स्पर्श केला तर विटाळ होत असे, तो बाटला जात असे. त्यामुळे त्याला आपल्या भाषामध्ये काय म्हणायचे ते तुम्ही स्वतः म्हणून घ्या, मी काय बोलणार नाही. कारण जातीतीची एवढी उतरंड होती की त्या उतरंडीमुळे इथला समाज दलित जो होता पुरा पिळला गेला होता. आपण चर्मकार समाजात जन्माला आलेला असल्यामुळे आपल्याला कमीत कमी काही गोष्टीचा कदाचित एवढा त्रास झाला नसेल तेवढा ह्या महाराष्ट्रातील मातंग समाज आणि महार समाजाला झालेला आहे. हे पण नाकारून चालणार. त्याचबरोबर जो भंगी वाल्मिकी समाजाला म्हटला जातो त्याला सुद्धा तेवढाच त्रास झाला. आणि अशा काळामध्ये ज्यावेळेस रविदासांचा जन्म होतो, तो 15 मार्च की ज्याला आपण माघ पौर्णिमा म्हणतो, आणि त्या माघ पौर्णिमेला जन्म झाला तर त्याला आज घडीला जवळजवळ 650 वर्ष होऊन गेलीत. असे 650 वर्ष झालेल्या रविदासांबद्दल आज मी बोलण्यासाठी तुमच्यासमोर उपस्थित आहे. तर मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, रविदास म्हणजे काय? रवी म्हणजे सूर्य, दास म्हणजे नोकर किंवा गुलाम, म्हणजे सूर्याचा गुलाम. आणि हे जग संपूर्ण सूर्याचं गुलाम आहे, हे आपण नाकारून चालणार नाही. म्हणजे आम्ही जे आहोत, आपण जे आहोत, त्या चर्मकार समाजातील चवर वंशातील जो इतिहास सापडतो, त्या चवर वंशातील की ज्या काळी हजारो वर्षापूर्वी ह्या पृथ्वीवर आपल्या लोकांचं राज्य होतं, ते आपल्या अज्ञानामुळं हिरावून घेतलं गेलं आणि त्यामुळे आपल्याला गुलामीमध्ये जीवन जगावं लागलं, पारतंत्र्य आलं आणि त्यामुळे साहजिकच आपल्या जीवन जगण्यामध्ये अनेक प्रकारची बंधने आली आणि ती बंधने फक्त आम्ही एका अज्ञानामुळं आमच्यावर ओढून घेतली. मग ही बंधनं परत पुन्हा येऊ नयेत म्हणून आजच्या पिढीने एकदम सजग असलं पाहिजे, जागृत असणं खूप गरजेचं आहे. आणि आजची पिढी ही जागृत व्हावी म्हणूनच हा मी केलेला प्रपंच. चला, प्रत्यक्षात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांना जीवनामध्ये अनेक चढउतार, जातीवरून हिंडण्यात आलं, त्यांचा अपमान कसा होईल जास्तीत जास्त एवढा प्रयत्न केला गेला, तरीसुद्धा रविदास महाराज डगमगले नाहीत. हे तुम्हाला मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. कारण इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर तुम्ही अगदी समुद्रातून सुद्धा जाण्यासाठी रस्ता तयार करू शकतात. हेच या रविदास महाराजांनी आपल्याला त्यांच्या जीवनक्रमामधून दाखवून दिलेलं आहे. म्हणून जास्त त्यांच्या इतिहासात न जाता मी त्यांच्या प्रमुख दोह्यांवर आपल्यासाठी आपल्या समोर जो उपस्थित झालो आहे ते दोहे. सतनाम 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 जी. जय गुरु रविदास जी. सतनाम 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 जी. जय गुरु रविदास जी. करम बंधन मन रमी रहियो, फल को तजो न आस.
करम मनुष्य को धर्म है, कह सतभासे रविदास। ऐसा चाहो राज में, जा मिले सबन को अन्न, छोटो बड़ो सब सम बसे, रविदास रहे प्रसन्न। माथे पे तिलक, हाथ जपमाला, जग को ठगने क्यों साग बनाया। मार्ग छाड़ी कुमार्ग डहके, साची प्रीत बिनु राम न पाया। जात पात के फेर मही, उलझी रही सब लोग, मानुषता को खात है, रविदास जात का रोग। ब्राह्मण मत पूजिए, जो होवे गुणहीन, पूज ही चरण चंडाल के, जो होवे गुण परवीन। पराधीनता पाप है, जाले बुरे मित, रविदास दास पराधीन को, सब ही समझे हीन। सतनाम 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 जी, जय गुरु रविदास जी। साधु साधु साधु। मित्रांनो, आपण आता नुकतेच संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे दोहे जे ऐकले, जे ऐकून सुद्धा देखील माझं मन एकाग्र चित्त झालं आणि आज मी ह्या क्षणी तुमच्या समोर रविदासांच्या वाणीने आपणास काय प्रबोधन केले ते तुम्हाला सांगतो। प्रथम दोहा घेतला आपण, जहाँ पर अंधविश्वास है सत्य पर कतः नहीं। जहाँ पर अंधविश्वास है सत्य पर कतः नहीं, रविदास सत्य सोई जानी है, जो अनुभव होई मनमाही। या दोह्याच्या माध्यमातून संत शिरोमणी गुरु रविदास तो गुरुजी आपणांना म्हणतात, गुरुदेव आपणांना म्हणतात, जिथं अंधश्रद्धा आहे तेथे सत्याची पारख होणार नाही। सत्य त्यासाठी तुम्हाला पाखडून घ्यावा लागेल। म्हणजे ज्या अर्थी संत शिरोमणी गुरु रविदास तुम्हाला या दोह्यामधून ज्यावेळेस सांगतात, कारण या जगामध्ये तुम्हाला ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्ही गोष्टी प्रसारित केल्या जातात। जसं मीडियाला फेक न्यूज येतात, काही ओरिजिनल न्यूज असतात, काही न्यूज अशा असतात की खरं मानावं की खोट्या मानावा मध्य परिस्थितीमध्ये असतात, त्यावेळेस त्या बुद्धिबत केलेल्या असतात। परंतु रविदास महाराजांचा हा जो दोहा आपणाला सांगतो, जिथं अंधश्रद्धा आहे तेथे सत्याची ओळख होणार नाही। तर तुम्हाला सत्य जर शोधायचं असेल तर स्वतःच्या मनाने, चिंतनाने ते तुम्हाला ओळखायचं शिकावं लागेल। ते कसे? जशी एखादी महिला धान्य आणल्यानंतर किंवा एखादी डाळडूळ असेल, सुपामध्ये घेते आणि पाखडते, त्यातले खडे कंकर आणि फोलकाटं पाखाडल्यानंतर उडून जातात आणि खाली आपला मूळ अन्नाचा भाग राहतो, डाळ असो गहू असो। जसं ते अन्न नंतर ते शिजवलं जातं किंवा दळून आणलं जातं आणि नंतर कुटुंबात खाल्लं जातं, तसंच या जगामध्ये ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही गोष्टी आपल्याला येथील मनोवादी व्यवस्था ही राहू राहू आपल्या मेंदूमध्ये जुन्या गोष्टी, पाखंडवाद, जास्तीत जास्त अंधश्रद्धा कशी भरली जाईल आणि तुम्ही त्यांच्या विचारधारेचे कसे गुलाम होणार। देवाची भीती दाखवून देव रुसेल, फुगेल, तुम्हाला ग्रहशांती, अमुक तमुक ह्या गोष्टी करायला सांगितल्या जातात आणि त्यामुळे तुमचा पैसा, अडका आणि वेळ सगळं काही निघून जातं
आणि शेवटी तुम्हाला परत काही हातामध्ये मिळत नाही. त्यासाठी यासाठी तुम्हाला अलीकडं हल्ली घडलेलं एक नाशिकमधील खरात नावाचा जो व्यक्ती आहे, ज्याला कॅप्टन खरात म्हणलं जातं, त्या कॅप्टन खरात माणसाने कशाप्रकारे अगदी उच्च घरातल्या अगदी पुढारी मंत्री यांच्या घरातल्या स्त्रियांनासुद्धा कसा हात घातला आणि त्यांना कसं फसवलं, ठगवलं, अगदी त्यांच्यावर अन्याय अत्याचारसुद्धा त्या व्यक्तीनं केलं. कित्येकांच्या जमिनी बळकावल्या आणि मोहमाया यांच्या पाठीमागं तो लागला, मिथ्या केली आणि यामुळे काय झालं, की आज तो जेलमध्ये आहे. परंतु त्याने तर समजा अन्याय अत्याचार केला, तो तर जेलमध्ये गेला, सापडला. परंतु जे आपल्याला पावलोपावली फसवतात, अगदी या राज्याचा मुख्यमंत्री जो माजी मुख्यमंत्री होता मनोहर जोशी, त्याने सुद्धा देखील गणपती दूध पितो म्हणून अशी अफवा पिकवली आणि त्याने सुद्धा त्या गणपतीच्या मूर्तीला दूध पाजलं. माझं दूध गणपती पिला असं ज्यावेळेस तो मीडियासमोर येऊन म्हटला, तर त्यावेळेस या देशातील सर्वच महिला त्या पुरुष प्रत्येक मंदिरात जाऊन गणपती किंवा भेटेल त्या मूर्तीला दूध पाजू लागला आणि प्रत्येकजण म्हणायला लागला, "देव दूध पितो." तर ही अंधश्रद्धा नाही तर काय? अंधश्रद्धेमुळे पूर्ण घरच घर बसतं. म्हणून माझी महिलांना नम्र विनंती असेल, जसं तुम्ही अन्न पाखडून घेतात, तसंच तुम्ही सत्य हे पाखडून घ्या. खरं खोटं ठरवा आणि ही ठरवायचं काम इतरांच्या भरोश्यावर जाऊ नका. स्वतःच्या मनाने आत्मपरीक्षण करा. हे खरं आहे की खोटं आहे. त्या दिवशी तुम्हाला सत्याची जाण होऊन जाईल. असं रविदास तुम्हाला संत शिरोमणी गुरु रविदास महाराज तुम्हाला सत्य वचनावर सांगतात. तसा रविदासांचा दुसरा दोहा मी सांगितला, करम बंधन मन रमी रहियो, फल को तज्जो नास, करम मनुष्य का धर्म है सतभाषी रविदास. या दोह्याच्या माध्यमातून शिरोमणी गुरु रविदास महाराज म्हणतात, जो व्यक्ती जन्माला आला त्याला मरेपर्यंत कर्मच करावं लागतं. भले ते कर्म चांगलं असो किंवा वाईट असो, पण तो कर्म करतो आणि कर्म केल्यानंतर मरतो. जसं कर्म करेल तसं फळ त्याला मिळतं. म्हणून मित्रांनो, गुरुजी आपणाला म्हणतात, करम बंधन मन नरमिरयो. आपण असं कर्म करा की त्याच्यामध्ये आपलं मन रमवून घ्या. मन यासाठी रमवा, कारण ज्यावेळेस तुमचा दिवस सकाळचा दिवस उजळतो आणि तुमच्या पाठीमागे अनेक गोष्टी असतात, तर तुम्ही थोडा वेळ काढून थोडंसं 5-10 मिनटं आत्मचिंतन करा. आत्मचिंतन करून तुमचं मन शुद्ध करा. त्यानंतर तुम्ही बाकीचे कर्म करायला लागा. तर ते कर्म तुमचं पवित्र असलं पाहिजे आणि आनंदाने करा. एकदम मन रमून करा, आनंदाने करा. मन रमून जर केलं तर संपूर्ण दिवस तुमचावाला चांगला जाईल. आळसेपणाने कोणतंही कर्म करू नका. महिला असो, पुरुष असो, विद्यार्थी असो, त्यांनी प्रत्येकाने आपलं कर्म ठरवून दिल्याप्रमाणे करून केलं पाहिजे आणि ते सुद्धा देखील मन लावून केलं पाहिजे, की त्या फळाची अपेक्षा त्यावेळेस धरू नका कोणतीच कर्म करताना. कारण फळ देणं हे तुम्ही नियतीवर आणि त्या निसर्गावर सोडून द्या. कारण ह्या जगामध्ये जो जसा कर्म करतो त्याला त्याचंवालं फळ तसंच मिळत असतं. या उक्तीप्रमाणे आपण सुद्धा देखील फळाची अपेक्षा न करता आपलं प्रामाणिक कर्म नित्यनेमाने करा. आणि हा जो उपदेश आहे संत गुरु रविदास महाराजांनी आपल्यासाठी जो केला आहे, तो यासाठी केला की कर्माला आपण सगळ्यात मोठं प्राधान्य द्या. कारण कर्म हाच आपला खरा धर्म बनून जातो आणि त्या धर्माचं रक्षण करायचं काम बाकी आपलं आहे. काही जण म्हणतात हिंदू धर्म अमुक तमुक, हे धर्म, मुस्लिम धर्म, हा विषय बाजूला करा. देवधर्माच्या गोष्टी वेगळ्या बाजूला करा. कारण रविदास आपल्याला कोणताही देवधर्म करायला सांगत नाही. तो आपल्याला आपला देव आपल्या हृदयातच शोधायला लावतात. त्याच आत्मारामाची पूजा करा, म्हणजे तुमचं मन शुद्ध होऊन जाईल. म्हणून उगाचच म्हणता का रविदास महाराज, मन चंगा तो कठोती में गंगा. त्यानंतर गुरु रविदास महाराज म्हणतात, ऐसा चाहू राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोटो बडो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न. ते म्हणतात त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना गुरु रविदासांनी उपदेश करताना सांगितलं. त्यावेळेस कोण कोण राजे होते? काशी नरेश होते, राजा पिपा होता, इकडे मुस्लिम राजवटीमध्ये सिकंदर लोधी होता आणि दक्षिणेमधला प्रांतामधील काही राजे होते.
म्हणजे पूर्ण भारतभरामधील जिथं जिथं रविदास महाराज गेले त्या ठिकाणी समजा चित्तोडगडला राजस्थानमध्ये राणी झालीचं राज्य होतं. म्हणजे संत मीराबाई ही राजघराण्यातली ती त्यांची शिष्या होती. असे हजारो लाखो शिष्य गुरु रविदासांचे होते. म्हणजे गुरु रविदास म्हणजे साधेसुधे नाही, एक राजऋषी होते, राजर्षी होते. तर अशा रविदासांना त्यावेळच्या राजे महाराजांनी इतका मान सन्मान दिला, इतकं डोक्यावर घेतलं, असं एका चांभारामध्ये काय होतं? अशा चांभारामध्ये कोणतं रसायन होतं, की त्या रसायनामुळं गुरु रविदासांकडे सगळेजण आकर्षित झाले. मानवतेचं राज्य प्रस्थापित झालं असतं, असं काही जणांचं, लेखकांचं म्हणणं आहे. असो, कारण रविदासांना आपल्याला जे काही पाहायचं आहे ते त्यांच्या दोह्यामधून पाहायचं आहे. तर मी अशा राज्याची अपेक्षा करतो, की ज्या राज्यामध्ये कुणी उच्च नको, कुणी नीच नको. म्हणजे कुणी हलक्या जातीचा नको, ना कोणती वरच्या जातीचा. सगळे माणूस म्हणून, माणूस म्हणूनच असले पाहिजे. जे आपल्या भारतीय संविधानामध्ये म्हटलेले, आम्ही भारताचे लोक, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझे माझ्या देशावर प्रेम आहे. अशा पद्धतीची जी समजा आपण प्रतिज्ञा किंवा जीवन जगत असतो, शाळेमधून आपल्याला शिकवणी दिली जाते, की आपण कोणताही भेदभाव नाही केला पाहिजे. हेच त्या महापुरुषांचेच विचार तर खाली असे फुले, शाहू, आंबेडकरांपर्यंत, घनश्यामजीपर्यंत, मायावतीजींपर्यंत आलेले आहे. ते उगाच नाही. आम्ही चर्मकार समाज जन्माला आलो, की आमचे संत हे संतांचे संत होते आणि 40 राज्यांचे गुरु होते. 40 राज्यांचे, थोडे न तिडके 40 राज्यांचे गुरु होते. म्हणजे याच्यावरून तुम्ही समजून जा रविदास महाराजांचं महात्म्य काय होतं. मन चंगा तो कठोत में गंगा म्हणून माणसाचं मन फक्त पवित्र पाहिजे, ईश्वर त्याला त्याच ठिकाणी भेटलेला असतो. आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे. त्यांची सेवा करण्याबरोबरच आपण आपल्या शेजारचे, पाजारचे, नातेवाईक आणि या देशावर, राज्यावर प्रेम केलं पाहिजे. ही गुरु रविदास महाराजांची जी भावना होती, राष्ट्रीय एकात्मतेची भावना होती. म्हणून ते आमच्या दृष्टिकोनातून ते राष्ट्रीय संत पण सुद्धा आहेत, राष्ट्रीय गुरुसुद्धा आहेत. आज जगामध्ये जवळजवळ 150 देशामध्ये त्यांची रविदासांची जयंती साजरी केली जाते. ती उगाच नाही. तर रविदास म्हणतात, मला अशी समाजव्यवस्था पाहिजे, की ज्या समाजव्यवस्था अगदी समसमान असली पाहिजे. कोणी उच्च नको, कोणी नीच नको. सगळ्यांना सकस आणि भरपूर अन्न मिळालं पाहिजे. त्यावेळेस जर शाळा, कॉलेज, महाविद्यालय असते तर गुरु रविदास महाराज म्हटले असते, सगळ्यांना शिक्षण एकसारखं मिळालं पाहिजे आणि ते सुद्धा शासनाने फुकटमध्ये दिलं पाहिजे. कोणताही भेदभाव न करता. आणि ह्या शिक्षणाने जो पुढे जाईल त्यालाच किंमत असली पाहिजे. ती यासाठी, कारण शिक्षणानेच माणसामध्ये प्रगती होते आणि शिक्षणामुळेच माणसामध्ये आचार, विचार जन्माला येतात. आणि रविदास त्याही पुढे जाऊन म्हणतात, जातीपातीच्या फेऱ्यामध्ये म्हणजे जात पात के फेर मही उलझी रही सब लोग, माणूस ताको खात है रविदास जातकारो. तुम्ही आम्ही सगळे जातीच्या बंधामध्ये अडकलेलो आहोत. ही बंधने आपण तोडून फेका आणि माणूस म्हणून फक्त राहा. याचा अर्थ रोटी बेटी व्यवहार सुद्धा केला पाहिजे. हे गुरु रविदास महाराजांचे त्यावेळेचे वचन मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. ते यासाठी सांगतोय कारण गुरु रविदास महाराज म्हणतात, जात पात के फेर मही उलझी रही सब लोग. जातीपातीच्या फेऱ्यामध्ये सगळा समाज, अख्खा देश अडकलेला आहे. म्हणजे जातीपातीच्या फेऱ्यामुळे इतकं नुकसान झालंय, की आपण माणुसकीला पारखं झालो आहोत, असं रविदास महाराज आपल्याला या संदेशामधून सांगतात.